मॉर्निंग वॉकला निघालो आहे। हे बघा, हे चिऱ्यापासून काढलेल्या ह्या टाइल्स आहेत। हे बघा, ही अशी वहाळ आहे। पण बघा, सुंदर फ्लावर्स आहे। मॉर्निंग वॉकला इथे वसुधा इस्टेटमध्ये मिनी कास पठार जवळ आम्ही थांबलो आहोत। बघा, आता आम्ही रिटर्न आमच्या बंगल्यावर चाललो आहोत। ही बघा, ही अंबा नदी आहे। पाली बल्लाळेश्वर मंदिरच्या 21 किलोमीटर पुढे हे प्रोजेक्ट आहे। पोर्तुगालमध्ये असा हा धबधबा पण आहे। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता मित्रमंडळींसोबत खोपोली पाली रोडवरच्या वसुधा इस्टेटमध्ये आलो आहे। तर इथे तुम्हाला मी आमचा मॉर्निंग वॉक, नंतर मग अंबा नदी आणि बाकी पण बरंच काही दाखवणार आहे। चला तर बघूया। वसुधा इस्टेट हे कॉम्प्लेक्स खोपोली पाली रोडवरती भेरव गावामध्ये आहे। इथे भरपूर NA केलेले प्लॉट्समध्ये बंगलोज आहेत आणि इथे फार्म हाऊसचे मोठे प्लॉट्स पण आहेत। ते आम्ही मॉर्निंग वॉकला आता थोड्या वेळात जाणार, तेव्हा तुम्हाला ते पण मी दाखवणार आहे। उजवीकडे बघा, आपल्याला क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल दिसत। तर ह्या खोपोली पाली रोडवरून आतमध्ये येताना अंबा नदी आणि त्याच्यावरचा ब्रिजचा एक सेपरेट व्लॉग माझ्या प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती आहे। राईटला आय बटनमध्ये पण मी त्याची इन्फॉर्मेशन देणार आहे, दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची इन्फॉर्मेशन आहे, तो तुम्ही ब्लॉग नक्की बघू शकता। तसेच 2-2.5 वर्षापूर्वीचा पण आमचा इथला एक मॉर्निंग वॉकचा एक व्लॉग आहे, त्यात पण मी आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे पण बघा, आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्येच क्लब हाऊस दिसत आहे। तर थोड्याच वेळात आता आम्ही मॉर्निंग वॉकला निघणार आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही बघा एक मॉर्निंग वॉकला निघालो आहे। इथे सुंदर असं बघा, दोन्ही बाजूला हिरवगार झालेलं आहे पाऊस। इथे ही चिऱ्याची कंपाऊंड वॉल केलेली आहे आणि इथे पण बघा ही अशी आहे। हे बघा, हे चिऱ्यापासून काढलेल्या ह्या टाइल्स आहेत। हे तुम्ही बंगलोच्या फसाडला लावू शकता। या इथे पण बघा, सुंदर अशी ही ग्रीनरी आहे। लेफ्ट साईडला जी अशी कंपाऊंड वॉल दिसत आहे, इथे असे हे मोठे फार्म हाऊसेसचे प्लॉट्स आहेत। काही मित्र एकदम पुढे निघून गेलेत, तर बघा काही मित्र इथे आपल्या पुढे चालत आहेत। कुठल्या कुठल्या प्लॉटला इथे फक्त तारेचे फेन्सिंग आहे। तर उजवीकडे बघा, इथे चिऱ्याचे बांधकाम आहे। मॉन्सूनमध्ये बघा, इथे सुंदर असं हे हिरवगार झालेलं आहे। इथे बघा, ही अशी वहाळ आहे। तर इथे ह्या रोडच्या खालून पण इथे पुढे बघा, अशी पुढपर्यंत गेलेली आहे ही वहाळ। आता पुढे लांब जर बघाल तर बाकीचे मित्र दिसत आहेत आपल्याला। या परिसरात तुम्हाला निरनिराळ्या प्रकारची फुले बघायला मिळतील। हे बघा, इथे पण आहेत ही अशी फुलं। इथे या 2 बोर्डावरती जर तुम्ही बघाल तर समोरच्या प्लॉटचे प्लॉट नंबर आणि उजवीकडच्या प्लॉटचे प्लॉट नंबर जिथे दाखवण्यात आलेले आहेत। इथे बघा, हे सुंदर अशी ही फुलं आहेत। इथे ह्या प्लॉटला सुंदर अशी कंपाऊंड वॉल केलेली आहे। खाली स्टोन वॉल आहे आणि वरती बघा बॅल्युस्टर्स आणि कलर स्कीम पण एकदम छान आहे। इथे पण बघा, ही छान अशी फुलं आहेत। आता आम्ही सगळे मित्र एकत्र आलो आहोत। तर मित्रांनो, इथे आम्ही खोपोली पाली रोडवरती वसुधा इस्टेटमधल्या प्रकाश माळेवाडकर साहेबांच्या बंगल्यावरती येऊन थांबलो आहे। इथे बघा, आता मॉर्निंग वॉकला इथे आल्यानंतर या इथे आपल्याला आहे रायगड जिल्ह्यामधलं मिनी कास पठार बघायला मिळत आहे। बघा, फुलं किती अशी सुंदर आहे ते आणि हिरवगार आहे इथलं नेचर।
तर आम्ही कधी पण प्रकाश मळेवळकर साहेबांच्या बंगल्यावरती जर आलो तर ह्या मिनी कास पठार बघायला आम्ही नेहमी इथे मॉर्निंग वॉकला येतो. आणि मॉन्सूनमधलं इथलं वातावरण एकदम सुंदर असतं. आणि हा तुम्हाला या मिनी कास पठारची फुलं आता मी जरा जवळून दाखवतो. हे बघा, आता मी खाली वाकूनसुद्धा तुम्हाला दाखवतो हे कशी दिसत आहेत ती. एकदम सुंदर आहे, एकदम हिरवंगार आहे. संपूर्ण बघा कसं हिरवंगार झालं आहे ते. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. तर इथे तुम्हाला जर सेल्फी काढायची असेल तर सुद्धा हा मस्त एकदम सुंदर असा हा पॉईंट आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मिनी कास पठार कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्या फुलाच्या गुच्छाला कलहरी असं म्हणतात. हे बघा 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी असे हे आहेत, सुंदर आहे. तर मित्रांनो, मिनी कास पठारपर्यंत येऊन आम्ही आता परत असे रिटर्न बंगल्यावर चाललो आहोत. तर मिनी कास पठारच्या थोडं काही पुढे इथे केवाले डॅम आहे, तो त्याला पण तुम्ही जाऊ शकता. तर वसुधा कॉम्प्लेक्समधल्या इथल्या मेन रोडवरून आतमध्ये बंगलोजला जे रोड जातात छोटे, ते असे सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत. तर आता आपण ह्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवरून अंबा नदीच्या दिशेने चाललो आहोत. आजूबाजूला जर बघाल तर किती दोन्ही बाजूला बघा सुंदर असं हे हिरवंगार एन्व्हायरमेंट आहे. तर अंबा नदीच्या किनाऱ्यावरती भरपूर असं झाडकट वाढलेलं आहे, रान वाढलेलं आहे. तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघू शकता, आम्ही भरपूर एन्जॉय केलं होतं. तर कॉम्प्लेक्समधल्या ह्या अंबा नदीचा सेपरेट ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सकाळचा मॉर्निंग वॉक नंतर मग फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही इथे पाली गणपती मंदिरच्या थोडं पुढे पोर्तुगा असं हे प्रोजेक्ट आहे, तिथे भेट दिली. तर पोर्तुगा ह्या प्रोजेक्टचं पाली मानगाव रोडवरचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ह्या कॉम्प्लेक्समध्ये पण इथे आतमध्ये बघा वहाळ आणि नंतर मग पुढे धबधबा वगैरे पण आहे. हा बघा, हा असा सुंदर असा हा धबधबा आहे. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.